आपल्याला सुरुवात झालेली आहे. अंकुश पांढरा पहिला चेंडू त्या हात आलतोय. जयदीप स्ट्राईक वरती होता. पाहतोय बॅट बॉल तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता. इनसाइड एज लागला आणि पाहतोय विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर निघून गेला. एक धाव ही धावफलकावरती लागली गेली. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. हर्षद वल्वी आणि जयदीप वल्वी अशी ही सलामीची जोडी. हर्षद वल्वी आता स्ट्राईक वरती आलेला आहे. हा ट्रॅकर चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता हाय अँड हँडसम 6 रन. अवलेस पादापांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता. हर्षद वल्वी याचा मात्र कमबॅक केलाय. अंकुश पांढरा याने एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि हा तिसरा चेंडू डॉट आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 7. अप्रायकर शफल होऊन करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल इथे देखील संपर्क झालेला नाहीये. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेत. सुरुवात तर चांगली झाली मात्र चांगलं कमबॅक देखील अंकुश पांढरा याच्याकडनं झालेला आहे. जयदीप याने आता काहीतरी कानमंत्र दिला. हर्षद वल्वी आला. इथे खोलवट्यापासून चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलला गेला, फेकला गेलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती. या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 8. 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या षटकातील शेवटचा एक बॉल आता बाकी असेल. इथे पदपांना स्टॅमिंग झालाय. धाकट्या येतो चेंडूच्या गाडी आणि झेल इथे पकडला गेलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळालंय. जयदीप वल्वी याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकात धावा आल्यात 8 आणि विकेट गमावलाय 1. बघा इथे महत्वाची विकेट सुद्धा मिळालेली आहे. कारण जयदीप सकाळ सत्रामध्ये प्रदीप सर मोठे मोठे फटके खेळत होता, परंतु या संध्याकाळ सत्रामध्ये थोडासा फ्लॉप शो ठरलाय. महत्वाची विकेट इकडे मिळवलाय. धावसंख्या पाहतो आपण 8 वरती जाऊन पोहोचलेला आहे एका षटकात समाप्तीनंतर. इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये कमीत कमी इथून 30 ते 35 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. बघा सकाळच्या सत्रामध्ये जयदीप असेल, हर्षद असेल, या दोन्ही खेळाडूंनी चांगला प्रदर्शन दिलेला आहे. संदीप वल्वी याची गरज देखील भासलेली नव्हती. मात्र या मॅच मध्ये आता संदीप वल्वी याची गरज भासलेली आहे. कारण जयदीप हा बाद होऊन माघारी परतलेला आहे. हर्षद याने एक षटकार जरूर ठोकलाय, मात्र त्यांनी निर्धाव चेंडू देखील खेळून काढलेले आहेत. आता दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित येतोय. रोहित गोवारी. अवया रोहित कशा प्रकारे बॉलिंग करेल या षटकामध्ये. दर्शन आपण पाहतो 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाऊ मजल मारू शकतो एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ. इथून पाहायला गेलं तर प्रदीप सर 40 ते 45 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. कारण समोर संघ ताकदवर आहे. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. गॅप शोधलाय. थोडस छोटीशी जागा होती ती निवडलाय आणि चेंडूला सगळं पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. बघा स्ट्रगल करत होता हर्षद वल्वी पहिल्या षटकात. त्यानंतर हा चौकार ठोकलाय. इथे पादापांना स्टॅमिंग झालाय. रोहित चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. संघाचे संघनायक देखील तिकडे पोहोचले होते. मात्र रोहित यांनी कॉल दिला की हा झेल माझा आहे आणि आता हर्षद वल्वी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. बघा इथून प्रदीप सर पाहायला गेलं तर महत्वाच्या 2 विकेट इथे तंबूच्या आशाला पोहोचल्यात. आता इथून
संदीप वळवी यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल, कारण संदीप यांना जोपर्यंत विकेट वरती असतील तोपर्यंत आशा पल्लवित असतील एमबी स्पोर्ट्स बागवाडा संघाच्या. कारण संदीपकडे ते कॅलिबर आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता, ती ताकद या मॅच मध्ये संदीप यांना दाखवावी लागेल. बघा नव्याने बॅटर आता सूरज आलेला आहे. सलामीची जोडी येथे तंबूच्या आश्रयाला परतलाय. हर्षद वल्वी आणि जयदीप वल्वी हे दोन फलंदाज बाधून माघारी परतलेत. पहिल्या बॉलवरती चौकार लागला, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर देखील दिलंय. रोहित याने धावसंख्या झालेली आहे 12 आणि आता नव्याने फलंदाज सूरज बरफ हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सूरज आला आणि सूरज याने चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. जणू काही डगाव म्हणून सेट होऊन आलाय हा बॅटर. बघा दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की सलग 3 बॉलवरती बाउंड्रीज त्याने ठोकल्या होत्या. चौकार षटकार षटकार 4 बॉल मध्ये 16 धावा बनवल्या होत्या आणि त्या 16 धावा निर्णायक ठरल्या होत्या एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमसाठी. इथे देखील आपण पाहतोय खेळाडू कक्षामधून मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि पहिल्या बॉलवर त्याने षटकार ठोकला, मात्र दुसरा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतो या 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगलं टोटल इथे धावफलकावरती सध्या तरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू गॅप मध्ये निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज बरफच्या बॅट मधनं आणखीन एक बाउंड्री पाहायला मिळाला आहे. 4 चौकार. आपण पाहतोय 11च्या सरासरीने 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सनी बीज पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार इथे हाताला गेलाय, वेगावरती स्वार झालाय. संदीप वल्वी याला काही चेंडू समजलेला नाहीये, परफ्यूम डिलिव्हरी टाकला होता. नाकाजवळ सुगंध सोडत हा चेंडू सरळ विकेट किपर धाकट्याच्या हातामध्ये ट्रॅव्हल्स झालेला आहे. डॉट बॉल. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया 5 बॉल मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एमबी स्पोर्ट्स पाकपाडा संघ. इथे आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय संदीप वल्वी याने. स्ट्राईक रोटेट केली आणि विश्वनाथ याला आता तो स्ट्राईक वरती घेऊन आलेला आहे. धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विश्वनाथ हा आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
ते पाहतोय आपण स्टॅमिंग झालेला आहे. अंकुश पांढरा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धाब्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा प्रदीप सर इकडून 25 धावा लागल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल बागपाडा संघासाठी. विश्वनाथ स्ट्राईक वरती आहेत. सनेचा पुढचा बॉल हाफ ट्रॅक होता. बॅटची एज लागली, कडा लागली, चेंडू जातोय गली रिझन मध्ये. आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या रिझन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल धाव येते. बघा प्रदीप सर इकडून 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती शेवटचं टार्गेट काय सेट केलं जाईल या 2 बॉल वरती. बघा ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक आहे, संदीप याच्या मनामध्ये विचार असेल की 30+ धावा या धावफलकावरती लागायला हव्या. मात्र सनी कुठेतरी 30+ आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न यशस्वी ठरताना दिसतोय. आणखीन एक चांगला चेंडू त्याने इथे हाताळलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. अचूक लाईन लेंथ इथे आपल्याला पाहायला मिळतंय या सनी बीच या गोलंदाजाची. शेवटचा आता एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26. नक्कीच शेवटचा बॉल असेल. इथून जर चौकार आला तर 31 टार्गेट इकडे सेट केलं जाईल. शेवटच्या बॉल वरती चौकार येईल का. शेवटचा बॉल पाहता आपण बाउन्सरचा वापर केला होता. वाईट साठी रेफर केलं गेला बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असेल, काय घडते काय बिघडते पाहूया आपण. तसं फेअर डिलिव्हरी असेल. आणि आता आपण 26 धावा 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं. प्रदीप सर इथून 18 चेंडू मध्ये सरासरी पाहिले तर 9च्या सरासरी जावं लागेल. इथून मॅच थोडीशी पाहिलं तर इवन स्टीवन आहे. जर मॅच जिंकायची असेल एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी होईल का. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि लावे ऍक्शन मध्ये परत येऊया. संघाचे 2 सलामीचे फलंदाज. चला जास्त वेळ खर्च करू नका.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 27 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं आणि 27 धावांचं लक्ष घेऊन दोन फलंदाज उतरलेत, अंकुश पांढरा आणि सनी बीज. स्ट्राईक वरती सनी. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे खरा फिल्डिंग करतोय. खरा फिल्डिंग. चेंडू सरळला 4 धावांकरता निघून गेलाय. चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लेझी क्रिकेट खेळलं जाते कारण 27 धावा तुम्ही स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि जर 27 धावा डिफेंड करायचं असेल तर चांगल्या फिल्डिंगचा दर्जा सेट करावा लागेल. पण तो पहिला चेंडूवरती चौकार आलाय मिसफिल्डचा. दुसरा बॉल. यावेळेस मुस्तामिंग झाला. चेंडू हवेत आहे आणि बघा यष्टांच्या मागे अजून एक झेल सुटलाय. बघा खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बागपाडा संघाकडून. महेश थोडीशी निराश आहेत, हताश आहेत कारण बघा तो सकाळ सत्रामध्ये फिल्डिंगचा दर्जा सेट केला होता एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. तो थोडासा या संध्याकाळ सत्रामध्ये थोडासा खालावलेला आहे. बघा संदीप वल्वी होते आणि संदीप वल्वीकडनं झालेला हा मिस्टेक, संदीप वल्वी आणि सोडलेला हा झेल महागात पडू शकतो. तो म्हणजे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमला. विश्वनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील अंकुसाठी. यावेळेस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डर आहेत अनिकेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अंकित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय विश्वनाथ बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. पुढचा बॉल लोअर फोल्डर बॉल होता. ऑन साइड ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली फक्त आणि फक्त एकच धावावरती समाधान व्हावं लागते. बघा पिकअप अँड थ्रो बघितला तर अप्रतिम राहिला आहे. एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर. प्रदीप सर इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. इथून विकेट महत्वाची असेल. विकेट्स घेतील तर तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. परंतु यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लोअर फोल्डर बॉल गॅप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे बघा डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतो आपण त्या रिझन मध्ये. चला मागे थांबायचं, तिकडे मागे थांबायचंय. पंच आहेत मैदानामध्ये. बघा पंच चांगला डिसिजन देतील. तुम्ही तिकडे मागेच थांबायचंय, लक्षात घ्या. बघा तिकडे हर्षद होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण हर्षद यांच्याकडून. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला आहे. बघूया आपण चेंडू बाउंड्री लाईनच्या पार गेलाय की नाही. बघा सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या रिझन मध्ये. 2 धावा इथे रोखल्या गेल्या आहेत. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सेफ आहे तिकडे. आपण बाउंड्री चेक केले. हर्षद होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस लॉट मध्ये होता. बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6.
विकेट आली आहे. इथून सूरज यांना कमबॅक करणारं षटक हाताळावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. इथून जर कमबॅक करत असेल तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. सातत्याने विकेट घ्यावे लागतील आणि डॉट चेंडू टाकावे लागतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. दुसरा बॉल यावेळेस तेज तर्रार बघा बीट केलं होतं बॅटरला. प्रदीप सर इथून बघितलं तर 2 बॉलचा खेळ संपला. विकेट महत्वाची आले, परंतु इथून सूरज यांनी कमबॅक करणार षटक ची सुरुवात नक्कीच केली आहे. बघा ज्या वेळेस सेट झालेला फलंदाज बाद होतो त्यावेळेस मॅच थोडासा टर्न होत असतो. बघा सेट झालेला फलंदाज बाद झाल्यानंतर इथे चांगली बॉलिंग होताना दिसते आणि पूर्णपणे रोखलं जात आहे. यावेळेस नवीन आलेल्या बॅटरला रोहित गोवारी याला आता आपण पाहतोय 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू मध्ये 12 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. नक्की तिकडे कान मंत्र दिला गेला आहे, कारण समोर सुद्धा अंकुश आहेत. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहतो आपण. बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढला. चेंडू सरळ जातोय एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 आहे 7 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता आता अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. खराब फिल्डिंग बघा या 2 बॉल वरती 8 धावा आलेल्या आहेत. ते आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 2 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. चला नागले संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस साठी. जीवताने नागले संघाच्या कर्णधारने टॉस साठी येऊन थांबवायचं आहे. Armutia. टर्न होऊ शकतो. मात्र पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये विकेट्स हे घ्याव्या लागणार आहेत आता हर्षद वल्वी या गोलंदाजाला. इथून अंकुश यांची विकेट महत्वाची असेल. अंकुशची विकेट जर घेतली तर नक्कीच इथे कमबॅक होऊ शकतोय. पहिला बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साइडला मॅच फिनिश. सामना जिंकला इकडे गोरातपाडा संघाने आणि इथून माघारी परतलाय MP स्पोर्ट्स बागपाडा संघ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.